नमस्ते मित्रांनो, फार्मा नोट्सच्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी विकास बोपिनवर तुम्हा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अँटी हायपरटेन्सिव्हचे जे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत जे आपल्या फार्मा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये तुम्हाला कामी येणार आहेत, एक रॅपिड रिव्हिजन म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघू शकता मित्रांनो. चला तर आजच्या या सुंदर छान अशा व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तर बघा इथं पहिला जो पॉइंट आहे तो काय म्हणतो, लूप डायुरेटिक्स आर ऑल्सो कॉल्ड एज हाय सिलिंग डायुरेटिक. मित्रांनो, हाय सिलिंग डायुरेटिक्सलाच दुसरं नाव आहे लूप डायुरेटिक्स आणि याचे एक्झाम्पल बऱ्याच वेळा परीक्षेत विचारले जातात. तर याचे एक्झाम्पल आहे फुरोसेमाइड, ज्याचा ब्रँड नेम आहे लॅसिक्स. नंतर आहे इथाक्रायनिक ऍसिड, बुमेटेनाइड आणि टॉर्सेमाइड. ठीक आहे, फुरोसेमाइड, टॉर्सेमाइड हे सेमाइडवाले ड्रग इथे लूप डायुरेटिक किंवा त्याचं दुसरं नाव आहे हाय सिलिंग डायुरेटिक. तेव्हा याच्यात कन्फ्यूज होऊ नका आणि याचे एक्झाम्पल लक्षात ठेवा. पुढचा पॉइंट आहे पोटॅशियम स्पायरिंग डायुरेटिक्स. बऱ्याच वेळा विचारलं जातं. याचं एक्झाम्पल आहे स्पायरोनोलॅक्टोन, ठीक आहे, हेप्लेरिनोन किंवा ट्रायमटेरिन आणि अमिलोराइड. तर यापैकी स्पायरोनोलॅक्टोन आणि एप्लेरिनोन हे अल्डोस्टिरोनचे अँटॅगोनिस्ट सुद्धा आहेत. पोटॅशियम स्पायरिंग डायुरेटिक्स म्हणजे पोटॅशियम शरीरात वाचवून बाकी सर्व मिनरल हे लघवीद्वारे बाहेर टाकतात शरीराच्या, पण पोटॅशियमचं लेवल जे आहे मेंटेन ठेवतात शरीरामध्ये. ठीक आहे, तर आणि हे अल्डोस्टिरोनचे अँटॅगोनिस्ट सुद्धा म्हणून काम करतात, स्पायरोनोलॅक्टोन आणि एप्लेरिनोन. पुढचं आहे कॅटेगरी अँटी हायपरटेन्सिव्ह मध्ये अल्फा प्लस बीटा ब्लॉकर. अल्फा ॲड्रेनर्जिक रिसेप्टर अल्सो बीटा ॲड्रेनर्जिक रिसेप्टर, दोघांनाही ब्लॉक करणारे ड्रग कोणते, तर लॅबिटालॉल आणि कार्वेडिलॉल. ठीक आहे, लॅबिटालॉल आणि कार्वेडिलॉल. कार्वेडिलॉलची एक युनिक प्रॉपर्टी आहे, ती लक्षात ठेवायची, अँटीऑक्सिडंट अँड फ्री रॅडिकल स्कॅव्हेंजिंग प्रॉपर्टी. ही कुणाची आहे, तर कार्वेडिलॉल ड्रगची आहे. पुढचा पॉइंट आहे सेंट्रल सिम्पॅथोलायटिक्स ड्रग मध्ये कोण येतात, तर याच्यामध्ये क्लोनिडिन आणि मिथिल डोपा सारखे ड्रग येतात. हे काय करतात, जे काही न्यूरॉन मधलं जे सोडियम नॉरॲड्रेनालिनचं लेवल आहे ते कमी करायचं काम करतात. म्हणजे आता क्लोनिडिन जर बघितला तर हा अल्फा 2 पर्टिक्युलरली अल्फा 2A रिसेप्टरचा ॲगोनिस्ट आहे. म्हणजे न्यूरॉन मधनं जेव्हा नॉरॲड्रेनालिन बाहेर पडतं तर इथं जे वाढलेलं नॉरॲड्रेनालिन आहे त्याला परत आतमध्ये घेऊन जायचं. त्यात न्यूरॉनवर अल्फा 2A नावाचे रिसेप्टर असतात, त्याच्या मार्फत क्लोनिडिन याला आतमध्ये पाठवतो. म्हणजे इथलं लेवल जे आहे नॉरॲड्रेनालिनचं कमी होतं. लायटिक आहे ना, सिम्पॅथोलायटिक म्हणजे सिम्पॅथेटिक सिस्टीमची रिलेटेड असलेला जो न्यूरो ट्रान्समिटर आहे नॉरॲड्रेनालिन, त्याचं लेवल कमी करायचं काम हा क्लोनिडिन अशा पद्धतीने करतो. आणि मिथिल डोपा हा काय आहे, जसं डोपापासनं नॉरॲड्रेनालिन तयार होतं, डोपापासनं नॉरॲड्रेनालिन तयार होतं, त्याचप्रमाणे मिथिल डोपापासनं मिथिल नॉरॲड्रेनालिन तयार होतो. आणि जो काही एन्झाईम वापरला जातो डोपा टू नॉरॲड्रेनालिन, तोच एन्झाईम इथे पण वापरला जातो, मिथिल डोपा टू मिथिल नॉरॲड्रेनालिन. त्याच्यामुळे पूर्ण एन्झाईम इकडे वापरला होत आहे, त्याच्यामुळे इकडे नॉरॲड्रेनालिन डोपापासनं तयार होत नाही, पण मिथिल डोपापासनं त्या एन्झाईमचा वापर करून मिथिल नॉरॲड्रेनालिन तयार होतो. म्हणजे नॉरॲड्रेनालिन ऑटोमॅटिकली याची लेवल लो होती. असे सेंट्रल सिम्पॅथोलायटिक्स ड्रग इथं बीपी कमी करण्यासाठी वापरले जाऊ शकतात. पुढचे जी कॅटेगरी आहे अँटी हायपरटेन्सिव्ह मध्ये वासोडायलेटर. वासोडायलेटर आहे ना, तर जसं पाईपाचं प्रेशर असतं, पाईपला दाबलं का प्रेशर वाढतं आणि पाईपला जर डायलेट केलं तर प्रेशर कमी होतं. त्या पद्धतीने वासोडायलेटरमध्ये एक तर आर्टरी डायलेटर असतात. फक्त आर्टरीला डायलेट करणारे कोणते, तर हायड्रोलाजाईन, मिनॉक्सिडिल आणि डायझॉक्साईड. पण आर्टरी आणि वेन असं दोघांनाही जर डायलेट करणारा ड्रग असेल तर सोडियम नायट्रोप्रुसाइड हा दोघांनाही डायलेट करतो. म्हणून प्री आणि आफ्टर लोड, हार्टवरचा प्री आणि आफ्टर लोड दोन्ही सुद्धा कमी करण्यासाठी हा नायट्रोप्रुसाइड ड्रग वापरला जातो. पुढची कॅटेगरी याच्यामध्ये आहे एस इनिबिटर, ज्याच्या एक्झाम्पल मध्ये जे काही ड्रग येतात त्याच्या सफिक्सला शेवटी प्रिल वर्ड येतो. एस इनिबिटर आहे ना, अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम इनिबिटर, त्याच्या शेवटी प्रिल येतो. कॅप्टोप्रिल, इनालाप्रिल, लिसिनोप्रिल सारखे ड्रग. याचा साईड इफेक्ट जो आहे तो आहे ड्राय परसिस्टंट कफ. हा का बरं कफ होतो याच्यामध्ये, कारण याच्यामध्ये ब्रॅडिकायनिन, कायनिनचं प्रमाण जे आहे ते वाढतं, त्याच्यामुळे इथं ड्राय परसिस्टंट कफ होतो. याचा दुसरा साईड इफेक्ट आहे की याच्यामध्ये पोटॅशियमचं लेवल वाढतं, म्हणजे हायपर कॅलेमिया होतो आणि सोडियम वॉटर रिटेन्शनद्वारे याच्यामध्ये अँजिओइडेमा सुद्धा होऊ शकतो. हे याचे साईड इफेक्ट आहे, मेनली कफला लक्षात ठेवा. ठीक आहे, चला पुढच्या पॉईंटकडे वळूयात. 81 रिसेप्टरचे ब्लॉकर याला ARB सुद्धा म्हणतात शॉर्ट फॉर्म मध्ये, अँजिओटेन्सिन 2 रिसेप्टर ब्लॉकर. तर याच्यामध्ये जे ड्रग येतात त्याच्या सफिक्सला सर्टान वर येतो ना, लो सर्टान असे ड्रग याच्यामध्ये इन्व्हॉल्व केले आहेत. 81 रिसेप्टर ब्लॉकर ARBs आहे ना, याला आपण सर्टन अरेबियन्स जर म्हणलं तर लक्षात ठेवतो, सर्टन अरेबियन्स. आणि एस इनिबिटर मध्ये जे एक्झाम्पल येतात त्याच्या शेवटी प्रिल असतं. कन्फ्यूज करून घेऊ नका, त्याला व्यवस्थित लक्षात ठेवा.
नंतर आहे ॲड्रेनर्जिक न्यूरॉन ब्लॉकर. ॲड्रेनर्जिक न्यूरॉनलाच ब्लॉक करून टाकणार, नॉरॲड्रेनालिन रिलीजच होऊ देणार नाही असे ड्रग म्हणजे रिझरपाईन, गॉनिथिडीन सारखे ड्रग येतात. रिझरपाईनचा साईड इफेक्ट काय आहे तर सुसायडल टेंडन्सी. हे जे घेतो ना त्याच्यामध्ये नॉरॲड्रेनालिन जर कमी होत असेल तर डिप्रेशनद्वारे सुसायडल टेंडन्सी तयार होऊ शकते. जर तुम्ही प्रेग्नंट वुमेनला म्हणजे मदरला जर दिलं प्रेग्नंट असताना तर तिच्यामध्ये सुसायडल मदर सारखी टेंडन्सी होऊ शकते. पुढचं आहे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. याच्यामध्ये केमिकल क्लासिफिकेशन इन्व्हॉल्व आहे. हे केमिकल क्लासिफिकेशन आपल्याला आलं पाहिजे. ठीक आहे. कॅल्शियम चॅनल ब्लॉकरमध्ये बघा क्लासेस काय, डायहायड्रोपिरिडिन्स, डीएचपीज, फिनिल अल्किलामाइन आणि बेन्झोथायाझेपाइन. तर डीएचपीज डायहायड्रोपिरिडिन्समध्ये जे एक्झाम्पल येतात त्याच्या शेवटी डिपिन हा वर्ड येतो. ठीक आहे. त्याच्या सफिक्सला डिपिन, जसं आम्लोडिपिन, निकारडिपिन, निफेडिपिन, निझलोडिपिन असे सारखे ड्रग डायहायड्रोपिरिडिन्स डीएचपीच्या अंडर येतात. फिनिल अल्किलामाइनचे जे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आहे त्याचं एक्झाम्पल आहे वेरापामिल. आणि वेरापामिलचा साईड इफेक्ट लक्षात ठेवा, कॉन्स्टिपेशन होतं, संडासला प्रॉब्लेम होतो, जाड संडास होऊ शकते. ठीक आहे. कॉन्स्टिपेशन, बद्धकोष्ठता ज्याला म्हणतात, वेरापामिलद्वारे. नेक्स्ट आहे बेन्झोथायझेपाइन कॅटेगरी. याचं एक्झाम्पल आहे डिल्टियाझेम. ठीक आहे. हे सगळे कॅल्शियम चॅनल ब्लॉकरचे एक्झाम्पल आहेत. हे त्याच्या केमिकल स्ट्रक्चरवरती, केमिकलच्या स्ट्रक्चरच्या बेसिसवरती त्याचं डिस्टिंग्विश क्लासिफिकेशन केलेलं आहे. पुढचं मला सांगायचं फर्स्ट जनरेशन डीएचपी डायहायड्रोपिरिडिन्समध्ये जे काही डिपिनवाले ड्रग आहेत कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्सच्या अंडर, तर त्याच्यामधला फर्स्ट जनरेशनचा जो ड्रग आहे तो आहे निफिडिपिन. ठीक आहे. बाकी सगळे सेकंड जनरेशन, आम्लोडिपिन, निकारडिपिन, निझलोडिपिन सारखे. निफिडिपिन हा जर ड्रग आपण दिला एखाद्या पेशंटला आणि त्याला डायबिटीस असेल तर हा निफिडिपिन ड्रग त्याच्या इन्शुलिन लेवल कमी करतो आणि जो काही डायबिटीस आहे त्याचं ॲक्सेंच्युएट करतो, त्याला वाढवतो, त्याला वर्सन करून टाकतो. ठीक आहे. त्याच्यामुळे निफिडिपिन हा ड्रग डायबिटीसमध्ये देऊ नका, कारण इन्सुलिनचं लेवल अजूनच कमी होईल आणि डायबिटीसचं प्रमाण अजून जास्त वाढेल, तर पेशंटला डायबिटीसचा त्रास वाढून जाईल. नंतर आहे सीसीबीज म्हणजे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स आर मोस्ट युजफुल अँटी हायपरटेन्सिव्ह. बीपी कमी करण्यासाठी खूप चांगले आहेत. कशामध्ये? सायक्लोस्पोरिन इंड्युस्ड हायपरटेन्शन इन रिनाल ट्रान्सप्लांट रेसिपियंट. जो कोणी रिनाल ट्रान्सप्लांट रेसिपियंट असेल तो जर सायक्लोस्पोरिन घेत असेल आणि त्याच्यामुळे जर बीपी झाला, ठीक आहे, इम्युनोसप्रेसंट सायक्लोस्पोरिन घेत असेल आणि त्याच्यामुळे जर त्याचा बीपी वाढला तर असा बीपी कमी करण्यासाठी तुम्ही कॅल्शियम चॅनल ब्लॉकर वापरू शकता. सायक्लोस्पोरिन इंड्युस्ड हायपरटेन्शन मध्ये कॅल्शियम चॅनल ब्लॉकर युजफुल आहेत. पुढचा आहे सोरॅलासिन. सोरॅलासिन हा काय आहे? हा एक ड्रग आहे जो पेप्टाइड अॅनालॉग ऑफ अँजिओटेन्सिन 2. अँजिओटेन्सिन 2 चा पेप्टाइड अॅनालॉग आहे, त्याच्यासारखंच त्याचं स्ट्रक्चर आहे. परंतु अँजिओटेन्सिन हा वासोकॉन्स्ट्रिक्शन करून पेरिफेरल रेजिस्टन्स वाढवतो आहे ना, म्हणजे पाईपचं आपण जसं बारीक केलं तर त्याचं एकदम प्रेशर नाही येतं, तसं वासोकॉन्स्ट्रिक्शन झाल्यावर पेरिफेरल रेजिस्टन्स वाढतो आणि बीपी वाढतो, ब्लड प्रेशर वाढून जातं. तर हा सोरॅलासिन या अँजिओटेन्सिन 2 चा अॅनालॉग आहे, परंतु हा याचं वासोकॉन्स्ट्रिक्शनला इनिबिट करतो आणि त्याच्यामुळे टोटल पेरिफेरल रेजिस्टन्स कमी करण्यामध्ये मदत करतो आणि बीपी कमी करतो. ठीक आहे. सोरॅलासिनला लक्षात ठेवा, अँजिओटेन्सिन 2 चा अॅनालॉग आहे. पुढचं आहे एस इनिबिटर, ज्याचं सफिक्स प्रिल असतं आहे ना, कॅप्टोप्रिल, लिसिनोप्रिल सारखे ड्रग, एनालाप्रिल. These are the first choice in all grades, essential and renovascular hypertension. सगळ्या ग्रेडमध्ये वापरू शकता एक्सेप्ट ही लक्षात ठेवा कंडिशन, बायलॅटरल रिनल आर्टरी स्टेनोसिस झालेला असेल तर आपण त्या पेशंटमध्ये एस इनिबिटर वापरायचे नाही आहेत. ठीक आहे. बायलॅटरल रिनल आर्टरी स्टेनोसिस मध्ये एस इनिबिटर नाही वापरायचे. पुढच्या पॉईंटकडे वळूयात. थायाझाईड सारखे जे डायोरेटिक आहेत, थायाझाईड, क्लोरथायाझाईड वगैरे, तर हे थायाझाईड सगळ्या अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रगचे ऍक्शन पोटेन्शिएट करतात. दे पोटेन्शिएट ऑल अदर अँटी हायपरटेन्सिव्ह ऍक्शन एक्सेप्ट डायहायड्रोपिरिडिन. डीएचपी जे आहे सीसीबीच्या अंडर येणारे, ज्याच्या सफिक्समध्ये डिपिन नाव होतं, जसं आम्लोडिपिन, निकारडिपिन, निफिडिपिन सारखे ड्रग यांची ऍक्शन पोटेन्शिएट केल्या जाऊ शकत नाही थायझाईड डायरेटिक्सने. ठीक आहे. दुसरे वापरू शकता तुम्ही, पण हे थायझाईड डायरेटिक इतर सगळे अँटी हायपरटेन्सिव्ह जे आहेत, डायहायड्रोपिरिडिन सोडून जे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आहे, एस इनिबिटर आहे, सगळ्यांचे ऍक्शन हे वाढवू शकतात थायझाईड डायरेटिक्स. पुढचा पॉईंट आहे की थायझाईड्स विषयी आहे. थायझाईड लेसन द रिस्क ऑफ हिप फ्रॅक्चर. ठीक आहे. हिप फ्रॅक्चर, कमरेतलं जे बोन आहे तर हिप फ्रॅक्चर हे अवॉइड करू शकता. लेसन द रिस्क ऑफ हिप फ्रॅक्चर इन एल्डरली हायपरटेन्सिव्ह पेशंट ड्यू टू द हायपोकॅल्सियुरिक ॲक्शन. म्हणजे युरिनमध्ये कॅल्शियम जाण्याचं प्रमाण हे कमी आहे थायझाईड डायरेटिक्स दिल्यामुळे, आणि कॅल्शियम शरीरात जास्त टिकून राहतो, हायपर कॅल्शियमिया होतो आणि कॅल्शियमचा
चांगला असेल तर तुमचे बोन सुद्धा ठणठणीत आणि स्ट्रॉंग राहतील. त्याच्यामुळे हिप फ्रॅक्चरचे जे काही केसेस आहेत एल्डरली पेशंटमध्ये हायपरटेन्शनसाठी आपण थायरॉइड डायरेटिक दिलं ते रिस्क इथे कमी केल्या जाऊ शकते. हे बघा, थायरॉइड डायरेटिक जर खाल्ला तर याला लघवी आली. लघवीमध्ये काय चाललं, पोटॅशियम सोडियम हे चाललेलं आहे, युरिनचा व्हॉल्यूम वाढत आहे, पण कॅल्शियम हे शरीरातच आहे. मग कॅल्शियम हे टिकून राहतं आणि हाडांना मजबूत बनवतं. त्याच्यामुळे जे काही म्हातारे लोक आहेत ज्यांचा बीपी वाढला त्याच्यामध्ये तुम्ही थायरॉइड डायरेटिक देऊ शकता त्यांचं हिप फ्रॅक्चर अवॉइड करण्यासाठी. कारण थायरॉइड कॉजेस द हायपर कॅल्शियम म्हणजे शरीरातलं कॅल्शियम वाढवतो आणि हायपोकॅल्सियुरिक ऍक्शन म्हणजे युरिनमध्ये कॅल्शियम कमी जातं. तर प्रश्न जर आला तर व्यवस्थित वाचून उत्तर द्यायचं आहे. थायझाइड्स डिक्रीजेस द पोटॅशियम दॅट इज हायपोकॅलिमिया. बघा इथं पोटॅशियम चालला थायझाइड दिल्यामुळे, लघवीमध्ये पोटॅशियम चालला त्याच्यामुळं हायपोकॅलिमिया होतो. हायपो म्हणजे कमी झाला पोटॅशियम, आणि हा कमी झाला तर प्रो इन्सुलिनचं कन्व्हर्जन इन्सुलिन करण्यासाठी पोटॅशियम लागतो, पण हा कमी झाल्यामुळं इन्सुलिन नसणार आहे, त्याच्यामुळे डायबिटीज होण्याचे चान्सेस आहे आणि पोटॅशियमचं लेवल कमी झालं. टॉर्सेट डिपॉइंटेस म्हणजे अचानक सडन कार्डियाक जे मुवमेंट आहे ती थांबून टॉर्सेट डिपॉइंटेस सुद्धा होण्याचे चान्सेस आहेत थायझाइडमध्ये. ठीक आहे, त्याच्यामुळे थायझाइडला जर पोटॅशियम कमी करत असेल त्याच्यामुळे पोटॅशियम स्पॅरिंग म्हणजे पोटॅशियम वाचवणारे डायरेटिक्स याच्यासोबत देणं गरजेचं आहे, म्हणजे पोटॅशियमची लेवल मेंटेन राहील आणि अशा प्रकारचे प्रॉब्लेम उद्भवणार नाही. पुढचा पॉईंट आहे थायझाइड अँड लूप डायरेटिक्स. हे दोन्ही डायरेटिक जे आहेत ते युरिक ऍसिडचं प्रमाण सुद्धा वाढवतात शरीरामधलं, आणि शरीरामधलं युरिक ऍसिडचं प्रमाण वाढवणं म्हणजे हायपर युरेसिमिया. शरीरातलं युरिक ऍसिडचं प्रमाण वाढतं, जॉईंटमध्ये जाऊन डिपॉझिट होण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे जॉईंट पेन म्हणजे गौट होण्याची शक्यता असते थायझाइड आणि लूप डायरेटिक्समध्ये. पुढचा पॉईंट आहे सडन डिस्कंटिन्युएशन ऑफ बीटा ब्लॉकर. बीटा ब्लॉकर एखाद्या पेशंटला चालू आहे, बीपी वाढला आणि बीपी कमी करण्यासाठी बीटा ब्लॉकर जर ड्रग दिलेला असतील आणि तो अचानकपणे जर बीटा ब्लॉकर ड्रग घेणं बंद करत असेल त्याला रिबाउंड हायपरटेन्शन होण्याचे चान्सेस असतात. रिबाउंड परत हायपरटेन्शन येईल ते. नंतर आहे प्राझोसिन. प्राझोसिन हे जे ड्रग आहे तो अल्फा 1 ब्लॉकर आहे. झोसिन आहे ना, प्राझोसिन अल्फा 1 ब्लॉकर आहे आणि याचा फर्स्ट डोज इफेक्ट किंवा फर्स्ट डोज सिंकोप आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये तुम्हाला फेंटिंग, पोस्चुरल हायपोटेन्शन पाहायला मिळतं. ठीक आहे, तर लक्षात ठेवा प्राझोसिन सोबत फेंटिंग, फर्स्ट डोज इफेक्ट, फर्स्ट डोज सिंकोप मध्ये फेंटिंग पाहायला मिळतं. हे लक्षात कसं ठेवणार, तर प्रेज द पेंटिंग, कोणाच्या पेंटिंगची तारीफ करा, प्रेज द पेंटिंग. प्रेज म्हणजे प्राझोसिन, पेंटिंग म्हणजे फेंटिंग. ठीक आहे, आणि प्राझोसिनचा साईड इफेक्ट आहे रिफ्लेक्स टॅकिकार्डिया. जर रिफ्लेक्स टॅकिकार्डिया झाला, हार्ट रेट वाढला तर तुम्ही बीटा ब्लॉकर देऊन त्याला नॉर्मल करू शकता. त्याच्यामुळे अल्फा 1 ब्लॉकर सोबत बीटा ब्लॉकर सुद्धा देऊ शकता जर रिफ्लेक्स टॅकिकार्डियाचा प्रॉब्लेम आला तर. पुढचा पॉईंट आहे नॉन सिलेक्टिव्ह अल्फा ब्लॉकर. हा सिलेक्टिव्ह होता ना अल्फा 1, हा नॉन सिलेक्टिव्हची गोष्ट चालली. तर नॉन सिलेक्टिव्ह अल्फा ब्लॉकर जसे फेंटोलामाइन आहे, फिनॉक्सीबेन्झामाइन आहे, हे खूप चांगले ड्रग ऑफ चॉईस आहे. कशामध्ये, फिओक्रोमोसायटोमा, चीज रिॲक्शन, क्लोनिडिन विथड्रॉवल या तिन्ही केसेसमध्ये फेंटोलामाइन हा ड्रग ऑफ चॉईस आहे. याला लक्षात ठेवा. हे जे केसेस आहे इथं फिओक्रोमोसायटोमा म्हणा, चीज रिॲक्शन म्हणा, क्लोनिडिन म्हणा, याच्यामध्ये काय होतं तर कॅटॅकोलामाइन जसे नॉराडेनाइन वगैरेचं प्रमाण हे वाढून जातं. त्याच्यामुळे हे अल्फा ब्लॉकर जे आहे त्याचे ऍक्शन ब्लॉक करण्यासाठी काम येतात. फेंटोलामाइन इज अ ड्रग ऑफ चॉईस, तुम्ही इथे वापरू शकता फिओक्रोमोसायटोमा, चीज रिॲक्शन, क्लोनिडिन विथड्रॉवल मध्ये. चला पुढचा पॉईंट बोलूयात. क्लोनिडिन सप्रेशन टेस्ट फॉर द फिओक्रोमोसायटोमा. क्लोनिडिन सप्रेशन टेस्ट ही कशासाठी वापरली जाते, फिओक्रोमोसायटोमा. का बरं, तर क्लोनिडिन हे सप्रेस करू शकतं, डिप्रेस करू शकतं, कमी करू शकतं नॉरॲड्रेनालिनचं प्रमाण. जसं इथं बघू शकता हे दोन पेशंट आहेत ज्यांच्यामध्ये नॉरॲड्रेनालिनचं लेवल वाढलेलं आहे. जर तुम्ही दोन्ही पेशंटला क्लोनिडिन नावाचा ड्रग दिला, हा नॉर्मल पेशंट आहे, हा फिओक्रोमोसायटोमाचा पेशंट आहे. जर क्लोनिडिन नॉर्मल पेशंटला दिलं तर तुम्ही इथं बघू शकता क्लोनिडिननं नॉरॲड्रेनालिनचं प्रमाण कमी करून टाकलं, डिप्रेस केलं, सप्रेस केलं है ना. आणि पण फिओक्रोमोसायटोमामध्ये हे जे नॉरॲड्रेनालिनचं प्रमाण वाढलेलं आहे हे कमी करू शकत नाही क्लोनिडिन. मग हे कमी करू न शकल्यामुळे हे फिओक्रोमोसायटोमा आहे असं आपण डिटेक्ट करू शकतो. म्हणून क्लोनिडिन सप्रेशन टेस्ट हे फिओक्रोमोसायटोमा शोधण्यासाठी किंवा डायग्नोस करण्यासाठी कामी येऊ शकते. याचं ट्रीटमेंट आपण आत्ताच पाहिले, फिओक्रोमोसायटोमा. फेंटोलामाइन जो आहे नॉन सिलेक्टिव्ह अल्फा ब्लॉकर, हा ड्रग त्याच्यामध्ये ड्रग ऑफ चॉईस म्हणून काम करतो ना, चीज रिॲक्शन, क्लोनिडिन विथड्रॉवल मध्ये. पुढचा पॉइंट आहे बघा, क्लोनिडिन ह्याचा यूज काय आहे, इट कॅन कंट्रोल द लूज मोशन ड्यू टू डायबेटिक न्यूरोपॅथी. एखाद्या पेशंटला डायबेटिक झालेला असेल आणि त्याच्या ट्रीटमेंटला उशीर झाले तर ते न्यूरोपॅथीमध्ये कन्वर्ट झाला. मग डायबेटिक न्यूरोपॅथी झाल्यामुळे जर त्याला लूज मोशन स्टार्ट झाले असतील,
जुलाब झाले असतील तर ते जुलाब तुम्हाला कंट्रोल करण्यासाठी क्लोनिडिन हा ड्रग वापरला जाऊ शकतो. आणि क्लोनिडिनचं मेकॅनिझम काय आहे लूज मोशन कंट्रोल करण्यासाठी, तर बाय साल्ट ॲब्सॉर्प्शन इन गट म्युकोसा. गट म्युकोसामध्ये साल्ट ॲब्सॉर्प्शन मेकॅनिझमद्वारे हा लूज मोशन कंट्रोल करतो, जे डायबेटिक न्यूरोपॅथीमध्ये बघायला मिळतं. याला लक्षात कसं ठेवणार, हे बघा डायबेटिक न्यूरोपॅथीला आपण म्हणलं दियाबेटिको नॅरो है ना, दियाबेटी म्हणजे डायबेटिक आणि नॅरो म्हणजे न्यूरोपॅथी. नॅरो लूज मोशन हो रहे है ना, दियाबेटिको नॅरो लूज मोशन हो रहे, तो दियाबेटीने काय केलंय, तिचं जे डिनर आहे ते क्लोज करून टाकलं. क्लोज द डिनर म्हणजे क्लोनिडिन घेतलंय आणि म्हणून तिचे लूज मोशन थांबले. पुढचा पॉइंट आहे बघा इथं, क्लोनिडिन विड्रॉल. क्लोनिडिन जर विड्रॉल केलं तर नॉरॲड्रेनालिनचं लेवल वाढून जाईल ना, जे काही अल्फा 2 रिसेप्टरनं ते न्यूरॉनच्या आतमध्ये चाललेलं होतं नॉरॲड्रेनालिन, ते आता जाणार नाही कारण क्लोनिडिन घेणं बंद केलंय. मग नॉरॲड्रेनालिनचं लेवल वाढत जाणार आणि हे सिमिलर टू फिओक्रोमोसायटोमा सारखी कंडिशन होऊन जाणार. फिओक्रोमोसायटोमा मध्ये सुद्धा कॅटेकोलामाइनचं प्रमाण वाढून जातं, नॉरॲड्रेनालिनचं लेवल वाढून जातं. मग क्लोनिडिन विड्रॉल मध्ये आपण ट्रीटमेंट म्हणून काय घेऊ शकतो, अल्फा प्लस बीटा ब्लॉकर, जे अल्फा ब्लॉकरचे काही ड्रग प्लस बीटा ब्लॉकरचे काही ड्रग असं कॉम्बिनेशन आपण घेऊ शकतो, किंवा पोटेंट वासोडायलेटर हे स्वतः क्लोनिडिन सोबत तुम्ही परत त्या पेशंटला देऊ शकता. क्लोनिडिन विड्रॉल झाल्यामुळे जे काही कॅटेकोलामाइनचं प्रमाण वाढलं ते कंट्रोल करण्यासाठी. पुढचा पॉईंट आहे अँटी हायपरटेन्सिव्ह ऍक्शन ऑफ क्लोनिडिन आहे ना, सिम्पॅथोलायटिक आहे, सेंट्रल सिम्पॅथोलायटिक ड्रग आहे क्लोनिडिन. याची अँटी हायपरटेन्सिव्ह ऍक्शन इज अबोलिश ब्लॉक बाय TCA ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट किंवा क्लोरप्रोमाझाईन. तर ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट क्लोरप्रोमाझाईन सारखे ड्रग बघा इथं ब्लॉक करून टाकतात, ज्याच्यामुळे की क्लोनिडिनची जी ऍक्शन आहे नॉरॲड्रेनालिनला परत आतमध्ये घेऊन जायची ती ब्लॉक केल्या जाते, त्याचा इफेक्ट ब्लॉक केला जातो. त्याच्यामुळे क्लोनिडिनची ऍक्शन आहे TCA क्लोरप्रोमाझाईन ब्लॉक करू शकतात. तसाच सेंट्रल सिम्पॅथोलायटिक ड्रग जो आहे आपला मिथिल डोपा, याची ऍक्शन सुद्धा रिव्हर्स केली जाते TCA द्वारे, ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंट द्वारे. ठीक आहे, जेणेकरून हे अँटी डिप्रेसंट आहेत ना, हे नॉरॲड्रेनालिनचं प्रमाण वाढवतात. जर डिप्रेस झाला असेल पेशंट तर नॉरॲड्रेनालिनचं लेवल कमी झालं, आणि हा अँटी डिप्रेसंट आहे म्हणजे हा नॉरॲड्रेनालिनचं लेवल वाढवणार, त्याला ऍक्टिव्ह ठेवणार, त्याला उत्साही ठेवणारला मदत करतो. म्हणून TCA हे सेंट्रल सिम्पॅथोलायटिक ड्रग जे आहेत क्लोनिडिन मिथिल डोपा यांचे ऍक्शन ब्लॉक करतो, रिव्हर्स करतो. चला पुढच्या इम्पॉर्टंट पॉईंट्सकडे वळूयात. क्लोनिडिनचे युजेस काय आहे, तो ओपॉइड एखाद्या पेशंटला चालू असलं त्याचं विड्रॉल केलं तर त्याचे विड्रॉल जे सिम्पटम्स आहेत ते थांबवण्यासाठी क्लोनिडिन देऊ शकता. अल्कोहोलचं विड्रॉल करण्यासाठी देऊ शकता. स्मोकिंग थांबवण्यासाठी, स्मोकिंग सिजेशनमध्ये क्लोनिडिन काम येतं, किंवा मॉर्फिनसाठी सबस्टिट्यूट म्हणून सुद्धा क्लोनिडिनचा वापर होतो. किती छान छान युजेस आहेत, सहजरित्या लक्षात राहतील ना, दारू, सिगरेट, मॉर्फिन, ओपॉइड विड्रॉल वगैरे वगैरे. नेक्स्ट आहे इथं मिथिल डोपा. मिथिल डोपा ची हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन येतात वेगवेगळ्या. लक्षात ठेवा मिथिल डोपा सोबत काय काय होतं, पॉझिटिव्ह कुम्स टेस्ट, ल्युपर सिंड्रोम, हिपॅटायटिस, थ्रोम्बोसायटोपेनिया, हिमोलायटिक ॲनिमिया, फ्लू लाईक इलनेस, फेवर, रॅशेस सारखे जे हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन येतात. आणि हे येत असून सुद्धा मिथिल डोपा हा ड्रग प्रेग्नन्सीमध्ये सेफ आहे. प्रेग्नन्सीच्या मध्ये जर हायपरटेन्शन झाले तर ते हायपरटेन्शन कमी करण्यासाठी आपण त्या मदरला मिथिल डोपा ड्रग देऊ शकतो. स्टील इट इज हॅव पॉझिटिव्ह कुम्स टेस्ट इफेक्ट हायपर सेन्सिटिव्हिटी. तर प्रेग्नन्सीमध्ये 2 ड्रग छान वापरले जातात. हाय मा म्हणून लक्षात ठेवा, हाय म्हणजे हायड्रलाझिन, मा म्हणजे मिथिल डोपा. ठीक आहे, पुढचा जो पॉईंट आहे तो हायड्रोलायझनशी रिलेटेड आहे. हायड्रोलायझन जे आपले दोन प्रकारचे ब्लड प्रेशर आहेत ना, SBP आणि DBP, सिस्टोलिक ब्लड प्रेशर आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर. तर डायस्टोलिक ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी स्पेशली हायड्रोलायझन फेमस आहे. हा कॉजेस द ग्रेटर रिडक्शन इन डायस्टोलिक ब्लड प्रेशर. नंतरचं जे रिलॅक्स होताना जे असतं हार्ट त्याला डायस्टोलिक म्हणतात, जे कॉम्प्रेस होताना होतं त्याला सिस्टोलिक म्हणतात. पुढचा जो आहे मिनॉक्सिडिल ड्रग आहे ना, वासोडायलेशन मध्ये जे आहे ते ड्रग हायड्रोलायझिन मिनॉक्सिडिल डायस्टेट त्याच्याविषयी चाललेला आहे. मिनॉक्सिडिल हा एक स्वतः प्रोड्रग आहे, याची ऍक्शन भेटत नाही. जेव्हा हा कन्वर्ट होतो याच्या सल्फेट कॉन्ज्युगेटमध्ये, हा प्रश्न विचारतात, मिनॉक्सिडिलचा ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कोण येतं तर सल्फेट कॉन्ज्युगेट. ठीक आहे, मिनॉक्सिडिल सल्फेट हा जो कॉन्ज्युगेट आहे तो ऍक्टिव्ह असतो, तो ऍक्शन देतो. हे ट्रिक द्वारे लक्षात ठेवा. मिनॉक्सिडिलला आपण मिनॉक्सी म्हणूया, सल्फेटला आपण सेल्फिश म्हणूया. तर मिनॉक्सी ही फार सेल्फिश आहे. ठीक आहे, तेव्हाच ती ऍक्टिव्ह, त्याला सेल्फिशनेस करण्यासाठी काहीतरी मिळालं तर ती लगेच ऍक्टिव्ह होते. पुढचा पॉईंट आहे डायअझॉक्साईड. डायअझॉक्साईड आर रिलेटेड टू द थायझाईड डायरेक्शन. ठीक आहे, डायअझॉक्साईडचं जे स्ट्रक्चर वगैरे आहे ते थायझाईड सारखंच आहे, पण थायझाईड डायरेटिक्स हे काय करतात, लघवी करून जे आपल्या शरीरातलं जे वॉटर आणि सोडियम रिटेन्शन जे आहे ते कमी करतात, त्यांचं व्हॉल्यूम कमी करतात. पण हे डायझॉक्साईड त्याचे उलटे काम करतात. थायझाईड डायरेटिक्स सारखेच आहेत, रिलेटेड आहेत, परंतु हॅव्हिंग अपोजिट ऍक्शन आहे त्याची. हे सोडियम वॉटर रिटेन्शन करतात बॉडीमध्ये. ठीक आहे, हे बाहेर टाकतात सोडियम वॉटर, हे जमा करतात शरीरामध्ये.
पुढचा पॉईंट जो आहे मिनॉक्सिल आणि डायऑक्साईडसाठी, हा लक्षात ठेवा. मिनॉक्सिलिन आणि डायऑक्साईड हे पोटॅशियम चॅनल ओपनर आहेत. ठीक आहे, पोटॅशियम चॅनल ओपनर आहेत आणि हे हायपर पोलरायझेशनद्वारे आपलं काम दाखवतात, मिनॉक्सिलिन आणि डायऑक्साईड. इतर पोटॅशियम चॅनल ओपनर सुद्धा तुम्ही बघून घ्यायचे आहेत, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. दुसरे पोटॅशियम चॅनल तुम्हाला जे काही माहीत आहेत त्यांचे नाव तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचे. हायड्रोजन मी इथं म्हणलो नाही, फक्त मिनॉक्सिलिन आणि डायऑक्साईड. ठीक आहे. नेक्स्ट आहे इथं सोडियम नायट्रोप्रोसाईड. याचा साईड इफेक्ट इम्पॉर्टंट आहे, लॅक्टिक ॲसिडोसिस कॉज करतो हा, आणि हा एक ड्रग ऑफ चॉईस आहे. हायपरटेन्सिव्ह इमर्जन्सीज केसेसमध्ये तुम्ही हा ड्रग देऊ शकता. पण सोडियम नायट्रोप्रोसाईड दिल्यामुळे काय होतं, त्याचं कन्व्हर्जन NO+CN. CN म्हणजे सायनाइड, आणि सायनाइड हा पॉयझनस असतो, हा सायकोसिस कॉज करतो. तर हा सायनाइडचा इफेक्ट आपल्याला नलिफाय करण्यासाठी सोडियम थायोसल्फेट सारखे आपण ड्रग इथं देऊ शकतो, जेणेकरून हे याची जी टॉक्सिसिटी आहे ती कमी होईल. हे थायोसायनेटमध्ये वगैरे कन्वर्ट होऊन जातं. ठीक आहे, SCN मध्ये. तर अशा प्रकारे आपण याचं जे काही सायकोसिस इफेक्ट आहे कमी करू शकतो, आणि नायट्रोप्रोसाईड जे आहे इमर्जन्सी हायपरटेन्सिव्ह केसेसमध्ये आपण वापरू शकतो ॲज अ ड्रग ऑफ चॉईस. चला पुढच्या पॉईंटकडे वळूयात. हायपरटेन्शनमध्ये आयसोलेटेड सिस्टोलिक हायपरटेन्शन इम्पॉर्टंट आहे. ISH, आयसोलेटेड सिस्टॉलिक हायपरटेन्शन. ठीक आहे, तर इथं बघा तुम्ही सिस्टॉलिक हायपरटेन्शन म्हणलेलं आहे, म्हणजे सिस्टॉलिक BP जो असतो आपला 120-80 mg, तो 120 वाला जो आहे तो 140 किंवा त्याच्याही पेक्षा जास्त वाढू शकतो सिस्टॉलिक BP. परंतु डायस्टोलिक BP हा 90 पेक्षा कमी असतो. या केसला आपण आयसोलेटेड सिस्टोलिक हायपरटेन्शन म्हणू शकतो. ठीक आहे. पुढचा जो पॉईंट आहे, रेनिनची लेवल कोण वाढवतं, कोणते ड्रग वाढवतात, आणि रेनिनची लेवल कोणते ड्रग कमी करतात. तर रेनिनची लेवल जो कमी करतात तो सिम्पॅथेटिक इनिबिटर, सिम्पॅथेटिक लायटिक ड्रग असतात, ज्याच्यात बीटा ब्लॉकर म्हणा, क्लोनिडेन, मिथिल डोपा सारखे ड्रग याच्यात येतात, जे रेनिनची लेवल कमी करतात. ठीक आहे. रास सिस्टीम आपण बघितली ना, रास सिस्टीम मध्ये काय होतं, R म्हणजे रेनिनचं लेवल वाढतं, दुसरा म्हणजे A म्हणजे अँजिओटेन्सिन 2चं लेवल वाढतं, तिसरा A म्हणजे अल्डोस्टिरोनचं लेवल वाढतं, दुसरा आहे, आणि S म्हणजे सोडियम वॉटर रिटेन्शन होतं, आणि त्याच्यामुळे त्या सिस्टीमद्वारे जे काही आहे ब्लड व्हॉल्यूम वाढून BP वाढत असतो. तर हे रेनिन कमी करणारे ड्रग आहेत. आणि रेनिन वाढवणारे कोणते, तर याच्या व्यतिरिक्त जे डायरेटिक, CCB, वासोडायलेटर, ACE इनिबिटर सारखे ड्रग जे आहेत ते रेनिनचं लेवल वाढवतात. आणि कॅल्शियम चॅनलचे ब्लॉकरची जे मेकॅनिझम ऑफ ऍक्शन आहे ती रेनिनच्या लेवलवरती इंडिपेंडंट आहे, त्याचं याचं काही घेणं देणं नाही. पुढचा पॉईंट बघा, इक्लाम्सिया. इक्लाम्सिया म्हणजे काय, जर एखाद्या प्रेग्नंट वुमेनला जर हायपरटेन्शन झालं तर आपण त्याला इक्लाम्सिया, प्री इक्लाम्सिया म्हणू शकतो. टॉक्सिमिया ऑफ प्रेग्नन्सी पण म्हणतात, टॉक्सिमिक हायपरटेन्शन पण म्हणू शकतो. याच्यामध्ये काय होतं, नॉरॲड्रेनालिनचं लेवल खूप जास्त वाढून जातं, हायपर ॲड्रेनर्जिक स्टेट येते. ठीक आहे, आणि आपण याच्या ट्रीटमेंटसाठी अगोदर सांगितलं हायमा सारखे ड्रग जे आहे तर स्पेशली हायड्रोलाझाईनलाही प्रिफर करा. इक्लाम्सियामध्ये हायड्रोलाझाईन हा ड्रग स्पेशल आहे, खूप स्पेशल आहे. नेक्स्ट आहे याच्यामध्ये ARB, ज्याचं सफिक्स आहे सर्टन आहे ना, सर्टन अरेबियन्स. तर अँजिओटेन्सिन 81 रिसेप्टर ब्लॉकर्समध्ये सर्टन ड्रग येतात. ठीक आहे, तर हे जे सर्टन ड्रग आहेत तर हे डिक्रीजेस द नेफ्रोपॅथी इन डायबिटीस. ज्या पेशंटला डायबिटीस झाला त्याच्या ट्रीटमेंटला उशिरा तर इतर गोष्टी सुद्धा उद्भवू शकतात. तर त्यापैकी नेफ्रोटॉक्झिसिटी जे आहे जे किडनीशी रिलेटेड आहे ती कमी करण्याचं काम ARBs करतात. म्हणून हे ड्रग खूप अट्रॅक्टिव्ह आहेत इन हायपरटेन्सिव्ह डायबेटिक्स. हायपरटेन्सिव्ह डायबेटिक्समध्ये आपण ARBs वापरू शकतो. पुढचा जो पॉईंट आहे तो आहे सिलेक्टिव्ह रेनिन इनिबिटर. ठीक आहे, आत्ताच आपण रास सिस्टीम सांगितलं, रेनिन वाढला, अँजिओटेन्सिन 2 वाढणार, अल्डोस्टिरोन वाढणार, सोडियम वॉटर लेवल वाढणार, वासो कॉन्स्ट्रिक्शन होणार वगैरे वगैरे, आणि BP वाढणार. तर सिलेक्टिव्ह रेनिनचाच इनिबिटर दिला, रेनिनचंच लेवल कमी केलं तर BP कमी होऊ शकतो. म्हणून याचं एक्झाम्पल आहे ॲलिस्किरेन. रेन येतं ना याच्यात, रेनिन इनिबिटर. तर ॲलिस्किरेन हा जो ड्रग आहे तो सिलेक्टिव्ह रेनिन इनिबिटर आहे. पण याचा जर डोस जास्त प्रमाणात झाला तर त्या पेशंटला डायरिया होऊ शकतो. रेन आहे ना, रेन म्हणून डायरिया लक्षात ठेवा. तर डायरिया होऊ शकतो, कफ होऊ शकतो, अँजिओएडिमा होऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे, जर वल्सार्टन सारखा ड्रग जो ARBs आहे, सर्टन येतात ना शेवटी, तसं वल्सार्टन आणि ॲलिस्किरेनचं कॉम्बिनेशन दिलं तर पोटॅशियमचं लेवल वाढतं, हायपर कॅलिमिया होतो. पुढचा जो पॉईंट आहे मित्रांनो, CCBs, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स हॅव इंट्रिन्सिक नायट्रियुरेटिक इफेक्ट. याचा स्वतःचाच इफेक्ट आहे की हा सोडियमला बाहेर फेकतो. इंट्रिन्सिक नायट्रियुरेटिक इफेक्ट असल्यामुळे याच्यासोबत कुठले डायरेटिक द्यायची गरज भासत नाही. पुढचा पॉईंट आहे, टॅम्सोलुसिन हा एक अल्फा 1 ब्लॉकर आहे, आणि याची जी ग्रेटर सिलेक्टिव्हिटी फॉर द प्रोस्टेट मसल, प्रोस्टेट मसलची याची सिलेक्टिव्हिटी असल्यामुळं हा प्रोस्टेट हायपरप्लॅसियामध्ये कामी येऊ शकतो ट्रीटमेंटच्या. तर याला लक्षात कसं ठेवणार,
आपली प्रो स्टेटमेंट असते ना, तमसो मा ज्योतिर्गमय. तमसो म्हणजे इथं आपण लक्षात ठेवा तॅमसो लुसिन, तमसो मा ज्योतिर्गमय हे आपलं प्रो स्टेटमेंट आहे. म्हणजे प्रोस्टेट म्हणजे प्रोस्टेट हायपरप्लासियाच्या केसमध्ये आपण टॅम्सोलुसिन जर ऑप्शन असेल तर डोळे झाकून क्लिक करायचा, अल्फा 1 ब्लॉकर. ठीक आहे, चला पुढच्या पॉईंटकडे वळूयात आपण. हायड्रोलायझनचे साईड इफेक्ट्स इथं बघू शकता तुम्ही. ल्युपस इरिथ्रोमॅटस किंवा रोमॅटॉइड आर्थरायटिस होतं, परंतु याचं जास्त होण्याचं जे प्रमाण आहे ते वुमेनमध्ये आणि स्लो असिटायलेटर जे बाय मॉडल याचं मेटाबॉलिझम असतं. एक स्लो असिटायलेटर्स असतात, एक फास्ट असिटायलेटर असतात. पण स्लो असिटायलेटरमध्ये बायोअवेबिलिटी जास्त असल्या कारणाने हे यांच्या स्लो असिटायलेटर्स पेशंटमध्ये लुपस इरिथ्रोमॅटस किंवा लुपस सिंड्रोम किंवा रुमॅटॉइड आर्थरायटिसचं प्रमाण जास्त बघायला मिळतं. ठीक आहे, साईड इफेक्टमध्ये लक्षात ठेवा. नेक्स्ट इथे ड्रग आहे फार इम्पॉर्टंट, फिनॉल्डोपाम. फिनॉल्डोपाम हा काय, याच्यामध्ये डोपा येतं म्हणून हा डोपामाइन 1चा ॲगोनिस्ट आहे. पेरिफेरल डोपामाइन 1 ॲगोनिस्ट. हा ट्रीटमेंटमध्ये कामी येतो जर आपल्याला बीपी कमी करायचा असेल, एखाद्या पेशंटला जे काही रिनाल इन्सफिशियन्सी आहे म्हणजे किडनीचे वगैरे प्रॉब्लेम असतील, तर अशा पेशंटमध्ये जर बीपी वाढलेला असेल तर फिनॉल्डोपाम पेरिफेरल डोपामाइन 1चा ॲगोनिस्ट आपण वापरू शकतो. पण हा कॉन्ट्राइंडिकेटेड आहे, हा आपण देऊ शकत नाही. ज्या पेशंटला ग्लॉकोमा झालेला असेल त्या पेशंटमध्ये आपण फिनॉल्डोपाम देऊ शकत नाही. पुढचा हा पॉइंट अतिशय इम्पॉर्टंट आहे, एंडोथेलिन 1. एंडोथेलिन 1 हा जो सबस्टन्स आहे हा एक 21 अमायनो ॲसिडचा पेप्टाइड आहे आणि ह्याच्यामुळे वासोकॉन्स्ट्रिक्शन होतं, टोटल पेरिफेरल रेजिस्टन्स कमी होतो आणि बीपी वाढतो. मग याच्यामुळे जे वासोकॉन्स्ट्रिक्शन होत आहे त्याला आपण ब्लॉक करण्यासाठी एंडोथेलिन रिसेप्टरचे अँटागोनिस्ट वापरू शकतो. मग या एंडोथेलिन रिसेप्टर अँटागोनिस्टमध्ये कोणते ड्रग येतात, तर ज्याच्या सफिक्समध्ये नावाच्या शेवटी संतान येतं आहे ना, संतान, जसं ॲम्ब्रिसेंतान, बोसेंतान, सिटाक्सेंतान सारखे ड्रग. तर ॲम्ब्रिसेंतान हा फक्त 81 ETA म्हणजे एंडोथेलिन ए रिसेप्टरला ब्लॉक करू शकतो. बोसेंटान हा दोन्ही ETA ETB ला ब्लॉक करू शकतो, पण याची जे टॉक्सिसिटी आहे ती लिव्हर टॉक्सिसिटी आहे. ठीक आहे, बोसेंटानची. आणि सिटाक्सेंटान हा एक आहे, याची थोडीशी लिव्हर टॉक्सिसिटी बोसेंटानपेक्षा कमी असतात. आता बोसेंटान जे आहे याला बॉस म्हणा, बॉस हे दारू वगैरे पित असतात जनरली, तर बॉस लोक म्हणजे काय, त्यांना लिव्हर टॉक्सिसिटी असू शकते. म्हणजे आपण त्याचा साईड इफेक्ट इझिली लक्षात ठेवू शकतो. आणि हे ड्रग कुठं कामी येणार, असं हायपरटेन्शन कमी करण्यात कामी येणार ज्यांना पल्मनरी प्रॉब्लेम आहेत. म्हणजे पल्मनरी म्हणजे फेफड्याचे, फुफ्फुसाचे. पल्मनरी आर्टेरियल हायपरटेन्शन PAH कमी करण्यासाठी एंडोथेलिन रिसेप्टरचे अँटागोनिस्ट जे संतान आहेत ते कामी येतात. आता याला लक्षात कसं ठेवणार, एंडोथेलिनला जर आपण म्हणलं एंड ऑफ द लाईफ है ना, एंड ऑफ द लाईफ. एंडोथेलिन म्हणजे काय, एंड ऑफ द लाईफ, कारण वासोकॉन्स्ट्रिक्शन होतंय, बीपी वाढतोय, कदाचित एंड ऑफ द लाईफ होईल. पण याचे ब्लॉकर आपल्याला वापरायचे आहे. मग एंड ऑफ द लाईफ जर ब्लॉक झाली म्हणजे तो जगणार, आणि जगला म्हणजे त्याला संतान होणार, आणि जो संतान झाली त्याला काय म्हणणार, पा म्हणणार, म्हणजे पप्पा पा है ना. म्हणजे पल्मनरी आर्टेरियल हायपरटेन्शन मध्ये हे संतान ड्रग जे आहेत, आम्री संतान, बो संतान, सीताक संतान सारखे आपल्याला कामी येतात. हा एक पॉईंट लक्षात घ्या. बीटा ब्लॉकर जे ड्रग आहेत, बीटा ब्लॉकर जर आपण पेशंटला दिलं तर हे त्याचा सेक्शुअल परफॉर्मन्समध्ये इंटरफेअर करतात, सेक्शुअल परफॉर्मन्स कमी करतात. त्याच्यामुळं पेशंट जो आहे तो बीटा ब्लॉकर घेण्यासाठी हेजिटेट करतो, त्याला कंप्लायन्स करावं लागतं. आणि जर एखादा मनुष्य त्याला हाय बीपी आहे म्हणा आणि तो टेनिस चांगला खेळतो, समजा टेनिसचे 10-12 राऊंड खेळत असेल, पण जर तो बीटा ब्लॉकर थेरपीवर गेला तर हळूहळू त्याची जी एक्झरसाईज टॉलरन्स आहे तो डिक्रीज होऊन जाईल. तो 10-12 राऊंड खेळण्याच्या ऐवजी 2-3 राऊंडमध्ये थकून जाईल, तो खेळू शकणार नाही. म्हणजे एक्झरसाईज टॉलरन्स हा याच्यामुळे येतो, हे लक्षात ठेवा, बीटा ब्लॉकरमुळे. ठीक आहे, आता या व्हिडिओची पूर्ण PDF आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड लगेच करणार आहोत मित्रांनो. तेव्हा आमच्या या टेलिग्राम PDF मेंबरशिप तुम्ही सुद्धा जॉईन करू शकता. आता हा जो पॉईंट आहे अँटी हायपरटेन्सिव्ह, हा येणाऱ्या MPSC एक्झामचा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. जसं ड्रग इन्स्पेक्टर असेल किंवा फार्मासिस्ट ग्रेड B एक्झाम असेल किंवा आपली कमिशनरची एक्झाम असेल, आयुक्त जी निघलेली जागा आहे, किंवा येणारी प्रोफेसरची जागा असेल, किंवा फार्मासिस्ट एक्झामसाठी हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे. अँटी हायपरटेन्सिव्ह बऱ्याच वेळा हा सिलेबसमध्ये इन्क्लूड असतो. तेव्हा तुम्ही आमच्या या टेलिग्राम PDF मेंबरशिपला लगेच जॉईन करू शकता. आणि याच्यासाठी तुम्हाला फक्त 999 रुपयाचं कंट्रीब्युशन करायचं आहे आमच्या चॅनलसाठी. आणि हे कंट्रीब्युशन तुम्ही कुठल्याही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन ॲपने करू शकता, जसं फोनपे, गुगल पे किंवा पेटीएमद्वारे. आणि जसं तुमचं ट्रान्झॅक्शन झालं तसं तुम्हाला आमच्या या टेलिग्राम चॅनलसोबत, टेलिग्राम फार्मा नोट्स चॅनलसोबत लिंक करण्यात येईल, जोडण्यात येईल, जिथे उपलब्ध असलेल्या सर्व PDFचा फायदा तुम्ही घेऊ शकता आणि आपलं प्रिपरेशन
स्टार्ट करू शकता आणि आत्मविश्वासाने आपलं पदसुद्धा ताब्यात घेऊ शकता मित्रांनो, पदरात पाडू शकता. आणि हे ट्रान्झॅक्शन करण्यासाठी तुम्हाला आमचा मोबाईल नंबर नोट करायचा आहे 80 87 33 96 48 वर तुम्ही ट्रान्झॅक्शन करू शकता. जसं तुमचं ट्रान्झॅक्शन झालं लगेच ॲड करण्यात येईल मित्रांनो. आणि ज्यांना कुणा गरज आहे त्यांच्यासोबत नक्की हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही फायदा होईल. आणि त्या लोकांना, त्या विद्यार्थ्यांना माझी मनापासून विनंती आहे, ज्यांनी चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि त्याच्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा मित्रांनो, जेणेकरून पुढचे येणारे व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील, त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुम्हाला असाच लाभ होत राहील. तर पुन्हा भेटूया पुन्हा एकदा शानदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक यू.